सर आणि मीही आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विनंती आपल्याला एक छोटीशी करते की तुमच्या अशा छोट्या मोठ्या सर्व उपक्रमातून आमच्याही पारलिंगी समाजाचा अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग वाढवावा आणि आम्हीही तुमच्या उपक्रमामध्ये यायला सक्रिय तयार आहोत. धन्यवाद सर. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय श्रीमती शौमिका महाडिक मॅडम उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेन की उपस्थित सर्वांना आपलं मोलाचं असं मार्गदर्शन करा. सर्वांना मनापासून नमस्कार. थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे आवाज थोडा तुम्ही समजून घ्या. मला भोसले सरांनी सांगितलं तसं जेव्हा मला सांगितलं की हा कार्यक्रम अशा सिच्युएशनमुळे सगळ्यांमध्ये जागरूकता होण्यासाठी केलेला आहे, तर खरंच ही खूप दुःखदायक घटना आहे. किंवा हा कार्यक्रम आज त्यांना स्मृतिदिन म्हणून उजाळा देण्याचा आहे. पण याच्यात आपण दुसरी नाण्याची बाजू बघितली तर एक चांगली गोष्ट अशी आहे की या कार्यक्रमाला पूर्वीपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती आहे. म्हणजे जागरूकता वाढायला लागली आहे, ॲक्सेप्टन्स वाढायला लागलेला आहे. ही कुठेतरी एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे जगासाठी जेव्हा एखादं दार बंद असतं, आपण एखाद्या दुकानाचं दार बघतो, एका साईडला क्लोज लिहिलेलं आहे, पण दुसरी पण बाजू बघा ना ओपन असते. त्याच्यामुळे एक दार जरी बंद असेल तरी दुसरं दार हे उघडं. आपण काय म्हणून जन्माला यावं हे आपल्या हातात नसतं. आपल्याला मुलगा होईल मुलगी होईल हे कोणाला माहिती नसतं. त्यामुळं आपण काय म्हणून जन्माला आलो हा दोष कधीच आपला असू शकत नाही. जे आहे ते परमेश्वराने दिलेलं आहे. हे मागणारी खूप कमी लोक आहेत. मी म्हणणार नाही की अशी लोक नाही आहेत समाजामध्ये, पण अशी खूप कमी लोक आहेत. कधी कधी स्त्री म्हणून जन्माला येवो किंवा पुरुष म्हणून जन्माला येवो, आमच्या जागी आम्ही सुद्धा स्ट्रगल करत असतो. अजून सुद्धा आम्हाला विचारलं तर अजूनही आमच्या समोर सुद्धा प्रश्नचिन्ह असतो की नक्की माझा जन्म झालाच कशासाठी. कारण का कधी कधी असं होतं आपलं शिक्षण एका गोष्टीत होतं, करिअर तिसऱ्याच गोष्टीत करतो आणि काम काहीतरी चौथंच करत असतो. त्याच्यामुळं आम्ही सुद्धा ह्या परिस्थितीमध्ये जर आम्हाला प्रश्नचिन्ह येत असेल की आमचं आयुष्य कशासाठी आहे, तर मी तुमच्या भावना जरूर समजू शकते की तुम्ही कुठल्या गोष्टीतून जात असाल. कारण आयुष्यभर अपेक्षिताचं जगणं आणि आपल्या भावनांना अवेलना सहन करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. एकदा आपल्या मनासारखं काही गोष्ट झाली नाही तर आम्हाला त्रास होतो त्या गोष्टीचा. पण हे आयुष्यभर तुमच्या सगळ्या लोकांनी म्हणा, तुमच्या समाजाने हे सोसले. याची ही अनेक उदाहरणं आहेत जे मी याच्यात थ्रू गेलेलं आहे. जसं विशाल मगाशी बोलले की ह्याची जागरूकता मेट्रो सिटीजमध्ये आहे, बाहेरच्या देशामध्ये ॲक्सेप्टन्स आहे. गरज आहे तो आपल्या देशामध्ये ॲक्सेप्टन्स आणि जागरूकता होण्याचा, आणि स्पेशली अशा छोट्या गावातून. मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये होतो, पण आपल्यासारख्या गावांमध्ये अजूनही वेगळ्या नजरेने या गोष्टीकडे बघितलं जातं. मला वाटतं मी मयुरीताईंच्या संपर्कात मागच्या 6 वर्ष झाले आपण एकमेकांच्या संपर्कात आहोत. मी खरं सांगते आज इथे तुम्ही पण अनेक उपस्थित आहात, पण कधी या 6 वर्षामध्ये या लोकांची काहीही मागणी नाही हो. म्हणजे इतके लोक आमच्याकडे तक्रारी घेऊन कामं घेऊन येतात, पण या लोक कधीच काही मागायला आली नाही. जेव्हा जेव्हा आले आमचं, मला वाटतं आपलं एकदा बोलणं झालं होतं. आता जसं तुम्ही म्हटलात प्रियाताई की माणसांना म्हणजे पारलिंगी लोकांना नोकरी देण्यासंदर्भात आमची चर्चा झाली होती. आपण ऑफिसमध्ये बसलो होतो आणि त्यावेळेस मयुरीताई स्वतःच म्हटल्या की आमच्या समाजामध्ये नोकरी का देत नाहीत, कारण जे खरे पारलिंगी आहेत ते राहतात बाजूला, आणि असे सुद्धा काही लोक आहेत जे पारलिंगी बनून आपला पोटा पाण्याचं काम करतात, म्हणजे खोट्या पद्धतीनं. त्याच्यामुळं समाजाचा विश्वास त्या गोष्टीवरती बसेल असा झाला आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही जे मुळात या लोकांच्यासाठी काम करतो, या लोकांना ज्यांना गरज आहे त्याची, ती लोक बाजूला राहतात. असं मला मयुरी त्यांनी सांगितलं. आणि ती गोष्ट कुठेतरी पटली की अशा सुद्धा गोष्टी समाजामध्ये व्हायला लागलेल्या आहेत की फक्त पोट चालवण्यापुरतं सुद्धा अशी लोक काहीतरी करू शकतात. म्हणजे ही खूप चुकीची गोष्ट आहे. म्हणजे ज्यांना ॲक्च्युली गरज आहे ती याच्यापासून वंचित राहायला लागलेली आहे. आणि मी नेहमी त्यांना म्हणते की काहीही लागलं तर मला सांगा, मला मदत करायची आहे सांगा. आत्ता खूप वर्षानंतर त्यांनी एक मदत मागितलेली आहे आणि ती मी त्यांना करणार आहे 100%. मी आल्या पहिला त्यांना ते सांगितलेलं आहे. मध्ये एक आधार कार्डचा विषय आपला होता, पण आज या व्यासपीठावरून मी तुम्हाला हेही सांगते मयुरीताई, नीताताई, तुम्ही रोटरीच्या तर्फे सुद्धा आम्हाला मदत करा. या समाजासाठी आपण
शैक्षणिक असू देत, आरोग्याचं असू देत, कुठले कॅम्प लावायचे असतील तर तुम्ही सांगा. आपल्याला आता शासनाकडून बरेच कॅम्प लावता येतात, कारण ह्या शेवटी गोष्टी शासनाच्या हातात असतात आपल्याला करायला. आपण आरोग्याकडे दुर्लक्ष नको करायला. शैक्षणिकदृष्ट्या आपण त्यांना सक्षम करूयात की पुढे ते म्हणजे त्यांच्या आयुष्यात काहीतरी घडवून दाखवतील, लोकांच्यासाठी एक चांगलं उदाहरण बनतील. त्यामुळं असे कॅम्प्स लावायला तुम्ही आम्हाला पण मदत करा. शासन रोटरी क्लबच्या मार्फत आपण हे कॅम्प्स लावू, त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ, मेन म्हणजे अवेअरनेस कॅम्प्स घेऊ, त्यांना प्रबोधनाचे कॅम्प्स घेऊ, या सगळ्या गोष्टी करू. विशाल, मला एक गोष्ट पटली तुमची, म्हणजे हायजीनचं जे आहे ना महत्त्व, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण सगळ्या गोष्टी आपल्या हायजीनवर डिपेंड असतात. तर त्याचंसुद्धा आपण महत्त्व सांगूया लोकांना, त्यांनासुद्धा आपण आपल्यामध्ये सामावून घेऊयात. आणि हे आपण एक पाऊल पुढे होऊन केल्याशिवाय त्यांना तो ॲक्सेप्टन्स मिळणार नाही. जर आपल्यासारख्या लोकांनी त्यांना एक हात दिला तर त्याचे 100 हात आपल्याबरोबर येतील, एवढं मात्र मी निश्चित सांगते. मी माझ्या महिला दिनाच्या कार्यक्रमाला सुद्धा मी पुरस्कार एवढ्यासाठी तुम्हाला दिला, कारण का मला तुमचं काम अतिशय आवडतं. जसं घरी नाही ॲक्सेप्टन्स मिळाला, मिळो नाही मिळो हा दुसरा भाग आहे, पण सगळ्यांना मातृत्वाच्या छत्रछायेखाली तुम्ही घेतलेला आहात, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यांचा आधार तुम्ही आहात. मला तुमच्याबद्दल सुद्धा रिया ते खूप अभिमान वाटला जेव्हा मला कळालं तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षिका म्हणून काम करता. मी खरोखर शासनाचे आभार व्यक्त करते. जिल्हा परिषद त्या CEO तिथले जे कोणी असतील त्यांच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते की तुम्हाला त्यांनी संधी दिली आहे, तुमच्यासारख्या शिक्षिका त्या मुलांना लाभल्या. निश्चित आपलं कोल्हापूर एक पाऊल पुढे टाकतंय, आपण पुढे जातोय, हे आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. इथून पुढे कुठलंही तुमचं काम असेल, काही असेल, मी तर मगाशी पण म्हटलं फक्त कामासाठी माझ्याकडे येऊ नका, कधीतरी माझ्याशी गप्पा मारायला पण या, कारण सगळीच लोक आमच्याकडे फक्त काम घेऊन येतात. तुम्ही निवांत या माझ्याकडे, प्रत्येकच काम घेऊन आलंच पाहिजे असं काही नाही आहे. या सगळ्या गोष्टी की आम्हाला जास्त माहिती नसते, कधीतरी आमच्याकडनं काही बोलण्यात चूक वगैरे होऊ शकते. त्याच्यामुळे तुमच्याकडनं ह्याची जर माहिती मिळाली तर आम्हाला सुद्धा एड्युकेट होता येईल त्याच्यामध्ये. फक्त अवेअरनेस तुम्हालाच नाही, आम्हाला सुद्धा त्या अवेअरनेसची गरज आहे. आम्हाला सुद्धा तुमच्याकडून शिकायचं आहे. आणि मला सुद्धा हे पुढच्या पिढीला सांगायचं आहे की ही सुद्धा माणसं आहेत. फरक फक्त